आणि तो आपण अनुभवणार आहोत. इथे आंबा फणस बिनस लागत असेल. मे मध्ये ऊन पडतं काय हो? कमी ना. मे मध्ये ऊन पडतं काय बोललो. थंडीमध्ये तर भाई अजून बेकार. हा आता इथे ते माणसं मला त्यांचं घर असं आहे रे. मला बोलते बाळा बोलते आम्हाला पॅक ठेवावं लागतं नाही तर आम्ही राहू शकत नाही. अरे मी काय बोलतो, आपण जर राहिलो अशा ठिकाणी गावी तर मी तर मुंबईला जाणारच नाही. असं म्हणावं लागतं रे थोडे दिवस. अरे बघ ना, हे तुम्हाला वाटत असेल. नाही मी नाही घेता तिचा फोन. बघा किती मस्त असं हे नाही वाटत असेल. असं गवत आहे टाकलंय पण ती शाळ आली आहे. शाळ गवताची लेअर आली आहे त्याच्यावर. जवळ जात काय दिसत नाही ना. पूर्ण गार गार आहे, एकदम गार. आलात तर फुल सगळ्या तयारीत या. जसं माझ्या भावाने 100 रुपयाचा रेनकोट आणलाय. हा हे कंपल्सरी आहे कारण की भाव थोड्या नंतर येतो. पाऊस आहे ना थोड्या नंतर येतो. त्यामुळे कसं होतं की आता आम्ही भिजलो, थोडेसे गरम राहणार. हा थोडेसे गरम कपडे पण आणा. आणि ते गाववाले जे आहेत ना तिथले ते घर आहेत ते लोक चूल वगैरे पेटून देतात शेकोटी विकोटी करायला. मस्त वातावरण आहे. कशाला फाटेल तिच्या. मित्रांनो आलात तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. सर्वात महत्वाचं तर पहिलं रेनकोट घेऊन या. इतकी थंडी वाजते ना काय सांगू शकत नाही. हवा खूप आहे. जेवढा निसर्ग सुंदर असतो ना तेवढा तो डेंजर असतो. एवढा लक्षात ठेवा. एवढं वातावरण चांगलं गार आहे. गरम कपडे तर महत्वाचे ते सोबत ठेवाच. अरे काय हे नंतर काढल्यानंतर काय करणार. गरम पाण्याचं कुठून येते गरम पाणी. कसलं गरम पाणी. गरम नाही काय गरम मग तिथून येते बघ ते पाणी. चला ना यांचं काय रे मध्ये मध्ये सांगत थांबतात. चल असं काहीतरी बोल. मी गिव्ह अवे करेल काहीतरी गिव्ह अवे कर ना. काय असं काहीतरी काय गिव्ह अवे करू का करू. कारण की मी थोडी त्यांना सांगतोय तुम्ही या म्हणून. सो खुशीने या, मजा करा, एन्जॉय करा. पण मला लाईक करा, शेअर करा. हा माझा जर ब्लॉग गेला 10 लाखाच्या वरती, 1 लाखाच्या वरती पण गेला ना तर मी गिव्ह अवे करेन, नक्की करेन. आयफोन त्याचा. आयफोन तर नाही पण सांग मी माझा 10,000च्या जरी वरती गेला तरी पण मी गिव्ह अवे ठेवेन. 10,000चा. गरम पाणी आहे माहिती. आता माझ्याकडे फक्त किती ब्लॉग माझे फॉलोअर्स आहेत 200. हा मग काय आता विकणार आहेस ना. छत्री तर बिलकुल घेऊन येऊ नका कारण की त्या छत्रीमध्ये हवा गेली तर तुम्ही पण हवेवर काय कपडे पण आणले तुम्ही. गाडी कशाला केली एवढी मोठी. बॅग घेऊन आलोय मी. तिथूनच सांग ना बाई. चांगलं केलंस तरी सुनवणार, वाईट केलंस तरी सुनवणार. तुला माहितीच आहे भिजणार आहे. आपल्याकडे एवढी मोठी गाडी आहे, आपण चेंज करू शकतो.
कुठे हा, ते ठीक आहे, ते आपलं फक्त स्वतःचा विचार करणारे स्वार्थी माणसं ही दोन ही नाही बुवा. ही स्वार्थी. एक तर मुंबईला आम्हाला काय सांगितलं नाही हे रेनकोट घ्या म्हणून 100 वाले घ्या किंवा असं पण नाही बोलले की बाबा हा आपल्यापेक्षा शर्ट घेण्यापेक्षा एखादा भाव जर बोलला असता की हे रेनकोट घेतो 100 वाले 5-6 घेतो नंतर आल्यावर देतो द्या तुम्ही लोक आम्ही काय नाही बोललो असतो. हे टी शर्ट घेतले फोटो पण नाही काढले ह्याच्यावरती तुम्ही. दात किती वाचायला लागली आता. दादानी रील पाठवलेली त्या रील मध्ये सांगितलेलं होतं बोल बोल तोंड दाखव तोंड दाखव. सगळं इन्फॉर्मेशन दिलेलं असताना रील बघत नाही. रील वगैरे तुझ्याकडेच टाइम आहे आमच्याकडे नाही. अरे ह्याला सिच्युएशन अवेअरनेस बोलतात जे तुमच्यामध्ये नाही आहे. हे कट करणार मी. जाऊ दे, मी 2 चड्डे आणले एक तू घे. हो बँडवाले हो धन्यवाद. हा बघा रिव्हर्स पॉइंट. बापरे वाट लागली असती. कशी खरंच सगळ्या गोष्टी प्रिपेअर करा एक दिवस अगोदर आणि नंतरलाच या. खूप हे बस ना दादा इथेच ना. काय चढवलं मला कपड्यावर कसं ठेवलं. हा बंडी बोलतो चल चल. उलटा धबधबा दाखवला मी बोललो होतो. दादाने शब्द पाळला आपला. जास्त हे नको हे नको आपण नको रे म्हणजे उगाच रिस्क नको त्यांचं काय. हा जो आहे तो उलटा धबधबा पूर्ण मागे फिरतो. रेनबोज जर कोणाला दिसत असतील तर ते बघा.
अरे इकडे या ना, इथे खाली या ना. हे संचित इथे या खाली, तिकडे नको. ते स्लीप गुळगुळीत आहे, ते गुळगुळीत आहे ते सगळं. सावकाश आहे. आम्ही या काकांकडे जेवलो आता मस्त पोट भरून. तर काका थोडं तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. 1000 रुपये बरोबर ना. ते चुलीवरती मस्त चिकन वगैरे बनवलेलं होतं. मस्त पैकी जेवण झालं. चिकन व्हेज मध्ये चांगलं बनवलेलं होतं. प्लस भाकऱ्या वगैरे एकदम मस्त बनवलेल्या होत्या. आता नक्की येणार. हा हो हो नक्की नक्की नक्की. घरी लागत नाही ना. आम्ही या घरात होतो. किती मस्त सुंदर असं घर आहे. सारवलेलं सगळं आहे. त्यांचा नंबर आहे. मग त्यांना सांगा, आम्हाला सांगा. नक्की नक्की सांगा. नक्की. शिस्तीत जावा, हा, शिस्तीत. हो जेवण वगैरे मस्त होतं खरंच काका. तुमचं हे ते काय कसं यायचं ते सांगा फक्त. नाही तिथे दुकानात आलो ना हा. तर तिथे विचारलं ना तुषार पाटील. तुषार पाटील. हा तुषार पाटील विचारा. तुकाराम पाटील बोलल्यावर कसं दोघं जण आहेत. हा हा तुषार पाटील बोलले की बरोबर दाखवणार. अच्छा अच्छा. माझं ब्लॉगिंग चॅनल आहे तर माझ्या ह्याच्यामधून कोण येतील तर त्यांना सांगा. हा चालेल. मस्त इथे आम्ही शेकोटी केली आता घेतला त्यामुळे जरा अंगात जरा हो हो जरा बाकी काय राहिलं नाही ना. मोबाईल वगैरे बॅग राहिली घेतली ना. घेतली हा. थंड असं मस्त वातावरण गार. हो काय ही छत्री घेतली की नाही लोक. मस्त जेवलोय मस्तपैकी. खूप मस्त जेवण होतं. आणि भाकऱ्या आणि आपण नाचणीची भाकरी त्याच्यासोबत झुणका झुणका त्याच्याबरोबर खूप मजा आली खायला. खरंच एवढा थंड मस्त वातावरणामध्ये गरम गरम जेवण भेटलं ना की खूप मजा येते. आणि खूप खरंच मजा घेतली. माणसं पण खूप प्रेमळ आहेत बोलायला वगैरे. बघा आता इथे पण सगळं चाललंय शेतीची कामं. चला मग अशा प्रकारे मी इथं आता माझा व्लॉग ओव्हर करतो. बोल दादा. घरातलेले आहेत सगळे. ज्या हातपाय माझा पण चार्जिंग खूप कमी आहे. तर मोबाईलची तशीच आमची पण. मोबाईलची काय आमची पण. तर मस्त या इथे मजा घ्या या सगळ्या थंडगार वातावरणाचा. तर अशाच प्रकारे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही इथे व्लॉग ओव्हर करतो. बाय.